नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। खानवडी येथे 17वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न। अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित 17वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। पुरंदर तालुक्यातील महात्मा फुले यांचं गाव असलेल्या खानवडी येथे हे संमेलन पार पडले। या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश वसंतराव पाटील हे उपस्थित होते, तर स्वागत अध्यक्ष म्हणून रवींद्र फुले, निमंत्रक म्हणून बहुजन हक्क परिषदेचे सुनील दिवार, पुणे जिल्हा महिला पत्रकार संघाचे सचिव छायाताई नांदगुडे उपस्थित होत्या। या साहित्य संमेलनाचे संयोजक दशरथ यादव, राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील दिवार, छायाताई नांदगुडे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी साहित्य संमेलनामध्ये छायाताई नांदगुडे, परवीन पानसरे, संतोष काकडे व रामदास मेमाने, त्याचबरोबर हनुमंत वाबळे व भाऊसाहेब नांदगुडे यांना मानपत्र व गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर विविध क्षेत्रात म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन पार पडलं, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ लेखक कवी दशरथ यादव यांनी केले, तर आभार रवी फुले यांनी मानले। माय मराठी न्यूज साठी छायाताई नांदगुडे, पुरंदर। कंटक या ठिकाणी शंकरराव देव यांचा आश्रम येतो। इतरी सगळी चळवळीची, विचारांची, प्रभावाची अशी भूमी, आणि या भूमीमधून म्हणूनच माझं खरं तर आपण ज्या परिसरामध्ये आहोत ना, खानवडी पासून जाताना सासवडला एक गाव लागतं, एकतपूर नावाचं। महात्मा फुल्यांनी गुलामगिरी नावाची कादंबरी लिहिली, पुस्तक अति छोटं आहे बघा। तर गुलामगिरी फुल्यांना काय द्यावं असं वाटतं? ते एकतपूर नावाचं गाव आहे, तिथं जुन्या काळामध्ये, जुन्या पिढ्यामध्ये तिथं गुलामांचा बाजार भरायचा। गुलाम विकले जायचे, माणसं विकली जायची। विचार करा तुम्ही, समाज काय होता, जाती विखुरलेली होती। ही सगळी माणसं एकतपूरला तो बाजार भरायचा गुलामांचा, आणि त्याच एकतपूरमध्ये नारायणराव पेशव्यांना आनंदीबाई आणि राघवदादांनी जो गट घेतला ना खुनाचा, त्या खुनाच्या वेळेस नारायणराव पेशव्याचा जो अंगरक्षक होता, बॉडीगार्ड होता, तो चाफाजी टिळेकर, तो चाफाजी टिळेकर या एकतपूरचा, तिथं चाफाजी टिळेकरांची समाधी। पुरंदरच्या मातीत तुम्ही आधी सहज ह्या रोडने गेला, तिथं पहिलं स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं पहिलं युद्ध या भूमीमध्ये पडले। इथंच लढाई झाली, इथं वीरवाजी पासलकर कामी आलेले त्यांची समाधी इथंच आहे। आणि तुम्ही ह्या नदीच्या या परिसरामधून गेला ना, तर ही माती मावळ्यांच्या रक्तानं मंतरलेली माती। इतकी माती आहे की बारकी बारकी छोटी छोटी जी खडकी दिसतात ना, तिथं बरे बरे योद्धे कामी आलेले। ही पवित्र अशी भूमी आहे, आणि भूमीत आल्यानंतर तिथं माणसाला प्रेरणा तर मिळणारच आहे। तुम्हाला आकाशात बळ मिळण्याची, पंखाला ताकद तुमच्या त्या प्रेरणेमधून मिळत असते। म्हणून पुरंदरच्या मातीमध्ये यावं, जिथं ही माती एवढी तगडी होती म्हणून फुल्यांच्यासारखं काम उभं राहिलं। त्यामुळं आद्य क्रांतीवीर उमाजी राजांनी पाणवडीच्या खोऱ्यात पहिलं बंद केलं। 5 इंग्रज अधिकाऱ्यांची डोकी उडवली, अन्यायाच्या विरोधात लढण्याचं बळ्या मातीत मिळतं। आचार्यांच्यासारखा साहित्यिक त्याचमुळे इथं झाला। खरं तर आपण म्हणतो ना की कोणतंही काम करताना आदर्श असावा, म्हणून या पुरंदरच्या मातीत एवढा प्रचंड आदर आहे, आदर्श आहे की ते आदर्श तुमच्या आजूबाजूला असते तर तुम्ही निश्चितपणे चांगलं घडत असता। प्रेरणा माणूस जीवनात उभा राहतात। म्हणून मला वाटतं प्रेरणा घेणं चूक नाही, अनुकरण करणं चूक नाही, पण ते घेत असताना आपली स्वतःची ओळख आपण स्वतंत्र करणं ही आपल्या हातामध्ये असतं। म्हणून मला वाटतं ते केलं तर निश्चितपणे तुमचंही काम अधोरेखित होतं, आणि इथं संमेलन आल्यानंतर ते अधोरेखित काम प्रशासनामध्ये कायमच्या पिढ्यांना प्रेरणा देणारं काम ज्या सरांनी उभं केलं, तर कोपडे सरांना मी या ठिकाणी मनोगत करण्याची विनंती करणार आहे। त्या ठिकाणी कोपडे सर त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात। एकेकाळी माझ्या वडिलांनी राष्ट्र सेवा दलात काम केलेली असल्याने ती देखील शाहू फुले आंबेडकर विचारधारणा मानणारी असल्याने त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर न झाला तरच नवल। मी शाहू फुले आंबेडकरांवर सखोल आणि साहित्य लिहिले नसेलही, परंतु याचे कारण म्हणजे माझी जीवन न्यायदान क्षेत्रात गेले, आणि त्यामुळे जरी मी शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पायी असलो तरी व्यावसायिक नीतिबंधनामुळे मला लिहिता आले नाही, हे एक माझं दुर्दैव समजतो। तरी मी कार्यरत असताना माझ्या 28 ते 30 वर्षाच्या कार्यकालात मी अनेक न्यायनिवाडे
उगून गेले त्यामागची भूमिका ही सामाजिक समता आणि समानता, सामाजिक स्वास्थ्य ही होती व त्याचा माझ्या प्रत्येक न्यायनिवाड्यातून आपल्याला अभ्यास मिळेल. म्हणून मला वाटते की न्यायदान क्षेत्रात राहूनही मी माझ्या साहित्याला योग्य तो न्याय व सन्मान दिला. म्हणून अध्यक्ष या नात्याने महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेल्या आणि त्यांच्या सामाजिक आचार विचारावर साहित्यावर बोलण्याचा अर्थाने मला अधिकार पोहोचतो आणि तो विचार मांडणे ही माझी मी कर्तव्य समजतो. खानवडी या गावचा भौगोलिक इतिहास पाहिला तर आपणास असे दिसून येईल की या गावात खानवडी हे नाव का पडले, कारण या गावात चुनखडीच्या खाली असल्यामुळे या गावाचे खानवडी नाव असे पडले असे माझ्या ऐकवात आहे. आज संपन्न होत असलेले महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन असल्याने मला महात्मा ज्योतिराव फुलेचे मराठी साहित्यासाठी किती आणि कोणते योगदान होते या मुद्द्याने या समाजात किती प्रबोधन झाले यावर चर्चा होणे क्रमप्राप्त होते. महात्मा फुले यांनी त्यांच्या ग्रंथसंपदेपैकी पहिला ग्रंथ तृतीय रत्न हे नाटक 1855 साली लिहिले होते. त्यानंतर ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ 1869 साली लिहिला. त्यानंतर तिसरा ग्रंथ गुलामगिरी हा 1869 साली लिहिला. त्यानंतर गुलामगिरी हा 1877 साली लिहिला आणि त्यानंतर शेतकऱ्याचा असूल हा ग्रंथ 1883 साली लिहिला गेला. शेवटचे पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर 1891 साली त्यांच्या निधनानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि त्यांचे पुत्र यशवंतराव यांनी त्यात काही मजकुराचा समावेश करून ते पुस्तक प्रसिद्ध केले. महात्मा फुले यांच्या हयातीतच त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेला प्रसिद्ध 908 ओळींचा ओवाळा दिला होता. महात्मा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या जीवनातील आणि हयातीतील शेवटचा ग्रंथ असल्याने त्या पुस्तकामध्ये त्यांच्या पूर्वीच्या सर्व दिलेल्या पुस्तकांची विचारधारा समाविष्ट असल्याने आपल्याला आढळून गेली. महात्मा ज्योतिराव फुले यांचे संपूर्ण नाव